खेड्यांचा विकास व्हावा यासाठी शासनाकडनं ग्रामपंचायतला कोट्यावधी रुपयांचा निधी दिला जातो. मात्र त्या निधीमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला जातो आणि हाच संपूर्ण प्रकार घडला आहे बीडच्या पाटोदा तालुक्यातील आंबळनेर या ठिकाणी. 50 लाखाहून अधिक रक्कम जी आहे ती कामं न करताच उचललेली आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी मी उभा आहे हाच तो पेवर ब्लॉकचा ठोकळा आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर 2025 मध्ये याचं बिल उचललं गेलं. मात्र गावकऱ्यांनी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जी तक्रार केली की आमच्या गावामध्ये ठोकळाच बसवला नाही किंवा पेवर ब्लॉक बसवला नाही, त्याच्यानंतर जी चौकशी झाली नंतर भीतीपोटी या संपूर्ण जे मंडळी आहेत किंवा गुत्तेदार त्यांनी हा पेवर ब्लॉक बसवलेला आहे. काम चालू आहे. तक्रारदार माझ्यासोबत आहेत. नेमकं काय घडलेलं आहे, कशा पद्धतीनं संपूर्ण भ्रष्टाचार केलेला आहे, संपूर्ण सांगा व्यवस्थित. अंमळनेरमध्ये गणपती मंदिर परिसरामध्ये 2 कामे आहेत. एक गणपती मंदिर परिसर आणि एक गणपती मंदिर पाठीमागे 8,61,000 याचं बिल 25/7/25 म्हणजे 2025 मध्ये झालेलं आहे. याची अमाऊंट सुद्धा पेड झालेली आहे. इथं अमाऊंट पेड असं आहे, परंतु हे काम आता सुरू झाले. वास्तविक पाहता हे बिल तयार होण्याच्या अगोदर काम झालं पाहिजे, नंतर बिल तयार झालं पाहिजे, मागणी झाली पाहिजे, पण तसं झालं नाही. त्याचप्रमाणे गणपती मंदिरापासले 2 हे काम आहेत. त्याचप्रमाणे सईदबा दर्गा या ठिकाणचं सुद्धा हे 17 लाख रुपयाचं काम आहे. याचं सुद्धा बिल 5/8/2025 ला झालंय आणि ती सुद्धा अमाऊंट पेड झाली. त्याचप्रमाणे हनुमान मंदिर अंमळनेर या ठिकाणचं सुद्धा काम झालेलं आहे. हे 11/2/25 ला काम झालेलं असं दाखवलेलं आहे, पण त्याची अमाऊंट आणखी पेड झाली नाही. पण 11/2/25 ला काम झालं असं दाखवलंय आणि 84,000 त्याचे उचललेले आहेत आणि 8 लाखाचं ते बिल आहे. अशा प्रकारे गुत्तेदाराचे पैसे दिले जातात, पण ज्या सर्वसामान्य शेतकरी आहेत या शेतकऱ्यांनी 2-2 वर्ष झाले विहिरी खाल्ल्यात, व्याजाने पैसे घेऊन विहिरी खाल्ल्यात, पण त्या शेतकऱ्याचे बिल या बिलाच्या अगोदर होऊनही त्या शेतकऱ्याचे विहिरी बांधकामाचे बिल शेतकऱ्याला मिळाले नाहीत. ही शेतकऱ्याची खंत आहे. म्हणजे जरी काही झालं, निसर्ग असला तरी शेतकऱ्यावर कोपतो, गुत्तेदार असला तरी शेतकऱ्यावर कोपतो. म्हणजे एकंदरीत शेतकऱ्यावर सर्व बाजूने अन्याय होतोय. तर याला वाचा फुटावी, या प्रकरणाची सविस्तर चौकशी होऊन जे दोषी आहेत त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही अशी मी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो. मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर लाखो रुपयांचा भ्रष्टाचार आहे. कामं न करता पैसे उचललेले आहेत. त्याला जबाबदार कोण आहे? तुम्ही अधिकाऱ्यांना भेटलेला आहात का? अधिकाऱ्यांकडनं काय सांगण्यात येते आणि संबंधित अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक किंवा रोजगार सेवक असतील किंवा इतर काही व्हिडिओ वगैरे असतील यांचं म्हणणं काय नेमकं? यांच्याशी संपर्क साधला, पण प्रत्येक जण म्हणतो तुम्ही अँगल कॅम्पमध्ये फोटो काढून ठेवा, बघू नंतर. बाकी याच्याशिवाय दुसरं उत्तर येत नाही. प्रत्येकाशी संपर्क साधला, त्यांनी सांगितलं की अँगल कॅम्पमध्ये फोटो काढून ठेवा, नंतर बघू, अशी भूमिका प्रत्येकाची आहे. तर संपूर्ण तुम्ही चौकशीसाठी अर्ज केलेला आहे. अर्जानंतर तुमचं एक आज काम सुरू झालेलं आहे. तुमचं आणखी काय म्हणणं आहे? कशी पद्धतीने कारवाई झालेली पाहिजे? संबंधित गुत्तेदार असतील किंवा ठेकेदार असतील यांच्यावरती काय कारवाई झाली पाहिजे? हे काम या ठिकाणी उशिरा झालं आणि नियमानुसार सुद्धा नाही. जे इस्टिमेट आहे, इस्टिमेट प्रमाणे जे काम व्हायला पाहिजे त्याप्रमाणे झालं नाही. हे जर ठोकळे आपण उचकून बघितले तर याच्या खाली PCC केलेलं नाही किंवा सिमेंटचा कसलंही हे नाही, फक्त कस टाकून हे काम केलेलं आहे. तर हे काम वास्तविक पाहता इस्टिमेट प्रमाणे व्हायला पाहिजे. तर इंजिनियरशी संपर्क साधला, तो सुद्धा कोणते उत्तर देत नाही. अशा प्रकारे एकंदरीत गावामध्ये ही परिस्थिती आहे. काय झालेलं तुमच्या गावामध्ये? लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर एक जर काम मिळालं ते काम पुन्हा 10-20 वर्ष मिळत नाही, कारण ते काम ऑलरेडी कागदावर आलेलं असते. मात्र कागदावरती कामं केले, मात्र प्रत्यक्षात कामं केलेलं नाही. ज्यावेळेस तक्रार केली त्यावेळेस तुमचे कामं सुरू झालेले. काय घडले नेमकी? घडलंय म्हणजे असं कामं भरपूर झाले, तिथून मागे कामं झाले आणि यांनी कुठलंही कामं न करता बिल उचलले. आणि ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार उघड झाला तर समजेच जेलमध्ये जाऊ शकतो. बॉडी आता जबाबदार आम्ही जनता आहे, त्यांना कोणी प्रश्नच विचारत नाही. आणि याच्यामुळे काय, मी दिव्यांग व्यक्ती आहे, मला घरकुल मंजूर आहे, बाकीचे समजांचे घरकुल छापतेले, पण माझा हप्ता नाही आला. काय माहिती कारण काय? सरपंचाला विचारलं नाही ना, त्यांना विचारू शकत नाही, कारण अपोजिट पार्टीचं आहे मी. बोलणार आहे कोणी? नक्कीच पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण बघू शकतो की लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केलाय. आणि भ्रष्टाचारामध्ये कोण आहे तर गावचे पुढारी असतील किंवा आणखी काही लोक असतील, संबंधित अधिकारी असतील किंवा इतर पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी कामं झालीत त्या कामाचे बिलं उचलले गेलेत, मात्र काम झालेलं नाही, फक्त कागदावरती कामं आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर जे तक्रारदार आहेत त्यांनी अशा पद्धतीनं अर्ज केलेला होता की एक मिनिट थोडा अशा पद्धतीनं तक्रारी केल्यात आणि तक्रारी केल्यानंतर कामं सुरू होत आहेत. नेमक्याला जिम्मेदार कोण आहे,
नेमकं याला कोण पोचतंय, कोण जपतंय हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र बीड जिल्ह्यामध्ये लाखो रुपयांचे कामं येतात, ते दिले जातात, मात्र त्याचं काम होत नाही. माझ्यासोबत आणखी तुम्हाला काय बोलायचं का, बोला. या ठिकाणी हा जो रस्ता झालेला आहे, पहिला रस्ता 1-2 वर्षापूर्वी मुख्यमंत्री सहायता निधीतून झालेला आहे. याचं सिमेंट कॉन्क्रीटकरण झालंय आणि त्याच्यावर पुन्हा ठोकळा टाकला जातो. आता परत या ठोकळ्यावर परत काय करणार आहेत? म्हणजे एकाच जागेवर जर शासनाचे एवढे पैसे खर्च होत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे. पहिल्यांदा रस्ता 1.5 वर्षापूर्वी केला, रस्ता सिमेंटी केल्यानंतर पुन्हा त्याच्यावर ठोकळे टाकले, आता पुन्हा ठोकळे टाकल्यानंतर पुन्हा त्याच्यावर सिमेंटी रस्ता करणार का? म्हणजे एकच जागा दाखवून त्याच्यावर अनेक प्रकारचे बिलं उचलणं हे चुकीचं आहे. अवश्य निधी आणावा, पण गावकऱ्यांना विचारात घेऊन तो निधी योग्य त्या ठिकाणी खर्च केला जावा अशी विनंती आहे. मात्र हे संपूर्ण तुम्ही या ठिकाणी तक्रार अर्ज केल्यात, काम सुरू झालेले, पुढची तुमची भूमिका काय असणार? कारण पारदर्शकता नाही आणली तर तुमचं पुढची दिशा कशी असणार आहे नेमकी? पुढे आम्ही कलेक्टर आणि सीओकडे तक्रार करत राहणार आहे आणि जर याला न्याय नाही मिळाला तर सर्व गावकऱ्यांच्या वतीने जो निर्णय होईल त्याप्रमाणे निर्णय घेणार आहोत. तुम्ही बोलणार आहेत ना? नक्कीच पाहायला गेलं तर या ठिकाणं हे आंबळनेर गाव आहे, ज्या ठिकाणी मी उभा आहे, या ठिकाणं पेवर ब्लॉकचं काम सुरू झालेलं आहे. मात्र तक्रारदाराचं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस आम्ही तक्रार केली त्याच्याच नंतर हे काम सुरू झालेलं आहे. नेमकी या गुत्तेदारावरती काय कारवाई होणार, ठेकेदारावरती काय कारवाई होणार आणि ग्रामपंचायतवर देखील काय कारवाई होती हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. जेवढे सरपंच, उपसरपंच किंवा सदस्य जिम्मेदार असतील तेवढेच जे शासक आहेत, जे की या ठिकाणं कर्मचारी आहेत, मग ग्रामसेवक असेल, रोजगार सेवक असेल किंवा गटविकास अधिकारी असतील किंवा इतर इंजिनियर असतील, ह्या गोष्टीला जबाबदार आहेत. कारण ह्या संपूर्ण संगणमताने केलं जातं. कारण टेबल खालून ज्यावेळेस बंडल पुरवला जातो त्यावेळेस हे संपूर्ण कामं होतात असा यांचा आरोप आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर या गावामध्ये आणखी काय काय पुढं घडतंय हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र लाखो रुपयाचा भ्रष्टाचार बीडच्या पाटोदा तालुक्यातील आंबळनेर येथे घडलेला आहे. नेमकी याच्या कामाची चौकशी होते का आणि संबंधित ठेकेदारावरती कारवाई होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. साम टीव्हीसाठी योगेश काशीद, आंबळनेर, बीड.